नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण प्लेन मिररचा स्टडी स्टार्ट केला होता. प्लेन मिरर मध्ये आपण पाहिलं की प्लेन मिररच्या समोर आपण जर एखादा ऑब्जेक्ट ठेवलं तर त्याच साईजची इमेज तितक्याच डिस्टन्स वरती मिररच्या मागे आपल्याला बघायला मिळते आणि त्या इमेजला आपण व्हर्च्युअल इमेज असं म्हणतो. आता इथे आपण दोन मिररचा एकत्र विचार करणार आहे. म्हणजे समजा दोन मिरर जर मी एकमेकांना इन्क्लाइंड पोझिशन मध्ये ठेवले, त्यांच्यामध्ये काही अँगल जर असेल, थिटा इतका अँगल असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण ऑब्जेक्ट ठेवलं ओ, तर त्याच्या किती नंबर ऑफ इमेजेस आपल्याला बघायला मिळतील याचा विचार आपल्याला करायचा आहे. सो नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड when two plane mirrors are kept inclined to each other. आता हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करताना आपल्याला एक व्हॅल्यू सुरुवातीला कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल आणि ती व्हॅल्यू असणार आहे n इज इक्वल टू 360 अपॉन थिटा. आता याच्यामध्ये थिटा आहे, मी मेन्शन केल्या डायग्राम मध्ये, थिटा आहे अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स. सो थिटा आहे अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स. समजा या दोघांमधला अँगल जर 90 डिग्री असेल तर 360 अपॉन 90 4 ही व्हॅल्यू येते. समजा या दोघांमधला अँगल जर 120 डिग्री असेल 360 डिवाइड बाय 120 3 व्हॅल्यू येते. सो आता हा स्मॉल एन आपल्याला मिळाला. या स्मॉल एन च्या व्हॅल्यू वरती ठरेल की किती नंबर ऑफ इमेजेस तयार होतील. समजा आपल्याला एन मिळालं. आता ही एन ची व्हॅल्यू काय आहे? जर समजा एन ची व्हॅल्यू इवन नंबर असेल, एन ची व्हॅल्यू इवन नंबर असेल तर आपल्याला नंबर ऑफ इमेजेस कॅपिटल एन मिळेल स्मॉल एन मायनस 1. कॅपिटल एन नंबर ऑफ इमेजेस आपल्याला मिळेल स्मॉल एन मायनस 1. जर समजा स्मॉल एन ही व्हॅल्यू ऑड असेल तर ऑड मध्ये आपल्याला दोन कंडिशन्सचा विचार करायचा आहे. एक, ऑब्जेक्ट इज ऑन अँगल बायसेक्टर and not on angle bisector. सो ऑब्जेक्ट हे बरोबर मध्यभागी जर असेल म्हणजेच या अँगलच्या अँगल बायसेक्टर वरती असेल तर काय होईल, आणि जर मध्यभागी नसून दुसरीकडे कुठेतरी असेल तर काय होईल. सो इथे आपल्याला परत दोन फॉर्म्युला मिळतील. जर अँगल बायसेक्टर वरती असेल तर नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड विल बी n-1 आणि जर अँगल बायसेक्टर वरती नसेल म्हणजे दुसरीकडे कुठेही असेल सो कॅपिटल एन इज इक्वल टू आपल्याला मिळेल स्मॉल एन. कधी कधी याचं आन्सर जे आहे ते आपल्याला फ्रॅक्शन मध्ये सुद्धा मिळतं. याचं आन्सर आपल्याला फ्रॅक्शन मध्ये पण मिळतं. फ्रॅक्शन म्हणजे पॉइंट मध्ये आपल्याला मिळू शकतं. त्यावेळेला आपल्याला नंबर ऑफ इमेजेस मिळतील कॅपिटल एन इज इक्वल टू स्मॉल एम. आणि याच्यामध्ये स्मॉल एम काय आहे तर स्मॉल एम आहे इट इज इंटीजर पार्ट ऑफ स्मॉल एन. म्हणजे आपल्याला जे काही फ्रॅक्शन मध्ये स्मॉल एन ची व्हॅल्यू मिळालेली आहे, समजा ती 4.7 मिळाली, त्याचा इंटीजर पार्ट घ्यायचा फक्त 4. समजा ती 7.2 मिळाली, इंटीजर पार्ट फक्त घ्यायचा 7. सो अशा प्रकारे आपल्याला स्मॉल एन च्या व्हॅल्यू वरनं किती नंबर ऑफ इमेजेस तयार झाल्या हे आपण इझिली काढू शकतो. आता याच्यावरचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपण स्टडी करूया. सो आता जो आपण फॉर्म्युला शिकलो तर वेगवेगळ्या एक्झाम्पल्स घेऊन तो फॉर्म्युला अजून चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊया. तर इथे वेगवेगळ्या कंडिशन्स घेऊ ज्यामध्ये आपल्याला तो जो फ्लोचार्ट आपण किंवा ट्री डायग्राम जी काढली होती त्यातली प्रत्येक कंडिशन आपली कव्हर होईल. समजा मी पहिल्या एक्झाम्पल पासून स्टार्ट करतो. समजा मी थिटाची व्हॅल्यू घेतली 90 डिग्री. थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री घेतली. याचा अर्थ असा आहे की त्याच्या दोन प्लेन मिरर आहे त्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. दोन प्लेन मिरर या एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, त्यांच्यामध्ये 90 डिग्री इतका अँगल आहे आणि याच्या मध्ये बरोबर आपण एखादा ऑब्जेक्ट ठेवलाय तर याच्या किती नंबर ऑफ इमेजेस आपल्याला या दोन मिरर मध्ये बघायला मिळतील. सो आपण सगळ्यात पहिले तर कॅल्क्युलेट करू एन. एन येईल 360 डिवाइड बाय 90. ही व्हॅल्यू येते 4 आणि आपण बघू शकतो की 4 जो आहे तो आहे इवन नंबर आणि आपल्याला माहिती आहे की इवन नंबर जर आला तर किती नंबर ऑफ इमेजेस तयार होतात. सो नंबर ऑफ इमेजेस कॅपिटल एन इज इक्वल टू येईल स्मॉल एन मायनस 1. सो स्मॉल एन येतं 4 मायनस 1. आन्सर विल बी 3. सो जर या दोन मिरर मध्ये 90 डिग्रीचा अँगल असेल तर या ऑब्जेक्टच्या 3 इमेजेस आपल्याला बघायला मिळणार आहे.
दुसरा एक्झाम्पल घेतो. समजा थिटा इज इक्वल टू असेल 120 डिग्री. याचा अर्थ या दोन मिरर एकमेकांना 120 डिग्रीचा अँगल करून जर आपण ठेवले असतील, आता इथे सगळ्यात पहिले तर आपण n कॅल्क्युलेट करू. n ही व्हॅल्यू येते, n ही व्हॅल्यू येते 360 डिवाइड बाय 120 म्हणजे 3, आणि 3 हा येतो ऑड नंबर. आता इथे दोन कंडिशनचा विचार करावा लागेल की ऑब्जेक्ट जे आहे ते बरोबर या दोन्ही मिररच्या अँगल बायसेक्टर वरती असेल तर काय होईल, आणि ते जर अँगल बायसेक्टर वरती नसेल तर काय होईल. सो समजा it is on angle bisector, that object is on angle bisector. so अशा वेळेला आपल्याला नंबर ऑफ इमेजेस मिळतात n is equal to small n minus 1, म्हणजेच 3 minus 1 is equal to 2. सो जर इथे आपण बरोबर ऑब्जेक्ट ठेवलं तर याच्या आपल्याला 2 इमेजेस बघायला मिळतील. जर हे ऑब्जेक्ट अँगल बायसेक्टर वरती नसेल, सो when it is not on अँगल बायसेक्टर, त्यावेळेला आपण फॉर्म्युला वापरतो कॅपिटल N इज इक्वल टू स्मॉल n. n ची व्हॅल्यू आपली आली आहे 3. सो इथे आपल्याला नंबर ऑफ इमेजेस मिळतील 3. सो ऑब्जेक्ट इथे नसून जर दुसरीकडे कुठेही असेल तर आपल्याला 3 इमेजेस बघायला मिळतील, आणि बरोबर जर ते मध्यभागी असेल म्हणजे अँगल बायसेक्टर वरती असेल तर आपल्याला 2 इमेजेस बघायला मिळतील. आता थर्ड एक्झाम्पल आपण घेऊ. समजा थिटाची व्हॅल्यू आहे 50 डिग्री. थिटाची व्हॅल्यू 50 डिग्री म्हणजे अंदाजे साधारणतः दोन मिरर या प्रकारे ठेवलेले असतील, यांच्यातला अँगल 50 डिग्री आहे. सो आता इथे जर आपण मध्ये ऑब्जेक्ट ठेवलं तर n इज इक्वल टू येईल 360 डिवाइड बाय 50, 0 कॅन्सल. 36 ला जर आपण 5 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 7.2. सो इथे आपण बघतोय की आपला आन्सर जे आलाय ते फ्रॅक्शन मध्ये आलाय, आणि ज्या वेळेला आपला आन्सर फ्रॅक्शन मध्ये येतं त्यावेळेला नंबर ऑफ इमेजेस आपल्याला मिळतात स्मॉल m, आणि स्मॉल m जो असतो तो या स्मॉल n चा इंटिजर पार्ट. आपण बघतोय की आपला आन्सर आलाय 7.2, त्याचा इंटिजर पार्ट आहे 7. सो आपल्याला इथे 7 इमेजेस बघायला मिळतील. सो आपण वेगवेगळ्या कंडिशन बघितल्या की n इवन नंबर असेल तर किती नंबर ऑफ इमेजेस, n ऑड असेल आणि बरोबर ऑब्जेक्ट मध्यभागी असेल तर किती नंबर ऑफ इमेजेस, जर मध्यभागी नसेल म्हणजे अँगल बायसेक्टर वरती नसेल तर किती इमेजेस आपल्याला बघायला मिळतील, जर आपला n हा फ्रॅक्शन मध्ये आला तर आपल्याला त्याचा आन्सर काय मिळणार आहे. सो आता आपण दोन स्पेशल कंडिशन्सचा या ठिकाणी विचार करणार आहे. म्हणजे थिटा इज इक्वल टू 90 डिग्री मी थोडं डिटेल अजून समजून सांगतो, आणि एक स्पेशल कंडिशन थिटा इज इक्वल टू 0 डिग्री म्हणजे जर 2 पॅरलल मिरर्स आपण ठेवल्या त्याच्यामध्ये जर आपण ऑब्जेक्ट ठेवलं तर त्याच्या किती नंबर ऑफ इमेजेस आपल्याला बघायला मिळतील. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की समजा आपण थिटा ही व्हॅल्यू 90 डिग्री घेतली म्हणजे प्लेन मिरर एकमेकांना परपेंडिक्युलर ठेवले तर 3 इमेजेस कसं काय तयार झाल्या. म्हणजे आपण फॉर्म्युला तर वापरला पण ऍक्च्युली त्या ठिकाणी काय घडतं याचा आपण विचार करू. तर एक कंडिशन आपण घेऊ, फक्त त्याची थोडक्यात एकदम मी माहिती तुम्हाला सांगतो, कारण की बाकीचे अँगल्स करता याचा डिटेल स्टडी तुम्हाला जेई आणि नीट सिलेबस मध्ये आहे. पण थिटा इज इक्वल टू 90 डिग्री करता हे नेमकं कसं घडतं आपण समजून घेऊ. समजा दोन मिरर आपण एकमेकांना 90 डिग्री अँगलने ठेवले, आणि इथे जर मी एखादा ऑब्जेक्ट ठेवलं तर आपल्याला प्लेन मिररची प्रॉपर्टी माहिती आहे की या ऑब्जेक्टची इमेज, समजा मी या प्लेन मिररचा विचार करतो, या मिररचा जर इथे आपण ऑब्जेक्ट ठेवलाय तर या ऑब्जेक्टची इमेज एवढ्याच डिस्टन्स वरती आपल्याला इकडे बघायला मिळेल. सो इथे समजा जेवढं डिस्टन्स इथे आहे याच डिस्टन्स वरती पाठीमागे आपल्याला याची एक इमेज इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. सपोज त्याला मी नाव देतो I1. आता ही जी दुसरी प्लेन मिरर आहे याच्यामध्ये सुद्धा या ऑब्जेक्टची इमेज तयार होईल. मग हे ऑब्जेक्ट या मिरर पासून जितक्या डिस्टन्स वरती आहे
समजा हे डिस्टन्स जर x असेल तर हे डिस्टन्स सुद्धा x येईल. हे डिस्टन्स समजा मी y घेतलं तर इतक्याच डिस्टन्स वरती मला इथे त्याची इमेज बघायला मिळेल. सो y इतक्याच डिस्टन्स वरती या O ची दुसरी इमेज मला बघायला मिळेल I2. सो आता दोन इमेजेस तर झाल्या, पण आपला आन्सर आलो 3. तर 3 इमेजेस कसं काय तयार होतील? समजा तुम्ही या मिरर कडे इकडनं जर बघितलं तर या मिरर मध्ये तुम्हाला ही जी खालची मिरर आहे हॉरिझॉन्टल, त्याचं सुद्धा रिफ्लेक्शन याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. मग तुम्ही इकडनं जर बघितलं तर ही जी मिरर आहे ही मिरर इकडे पुढे एक्सटेंड झाल्यासारखी तुम्हाला वाटेल. आणि तुम्ही जर वरतून बघितलं तर या मिरर मध्ये तुम्हाला या मिररची सुद्धा रिफ्लेक्शन बघायला मिळेल की या प्रकारे असेल. मग आता हे जे पाठीमागे मिरर तयार झालेले आहे, ज्या आपण म्हणूया की इमॅजिनरी मिरर्स आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या I1 ची इमेज आपल्याला मिळेल. सो त्या I1 ची इमेज इथे आपल्याला मिळेल. आणि ते डिस्टन्स किती असेल बघा. आता इथून ते इथपर्यंत हे डिस्टन्स आहे y. सो इथून y इतक्याच डिस्टन्स वरती आपल्याला या I1 ची एक इमेज बघायला मिळेल. आता त्याच प्रकारे ही जी इमॅजिनरी मिरर तयार झाली याच्यामध्ये I2 ही जी इमेज तयार झाली ती या मिरर करता ऑब्जेक्टचं काम करेल. आणि त्या I2 ची सुद्धा इथे आपल्याला इमेज बघायला मिळेल. तर ते किती डिस्टन्स वरती असेल? जर हे x आहे तर हे डिस्टन्स सुद्धा असेल x, आणि त्याची इमेज सुद्धा आपल्याला x इतक्या डिस्टन्स वरती मिळणार आहे. आणि त्यामुळे I2 ची एक इमेज इथे आपल्याला बघायला मिळेल. पण या दोन इमेजेस एकाच पॉइंटला येतील आणि त्यामुळे इथे आपल्याला दोनच्या ऐवजी फक्त एकच इमेज दिसेल I3. सो अशा प्रकारे जेव्हा आपण 90 डिग्री अँगल घेतो त्यावेळेला आपल्याला एक इमेज I1, एक इमेज I2 आणि या दोघांची एक कंबाईन इमेज I3 इथे अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळते. बाकीचे अँगल्स करता 60 डिग्री, 30 डिग्री, 120 डिग्री याच्या करता डिटेल स्टडी आपल्याला JEE नीट सिलेबस मध्ये आहे. पण थोडक्यात मी फक्त थिटा इज इक्वल टू 90 डिग्री करता, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री जर आपण घेतलं तर कशा प्रकारे 3 इमेजेस तयार होतात याची माहिती आपण या ठिकाणी. आता आपण एका स्पेशल केसचा विचार करू ज्यामध्ये थिटा इज इक्वल टू असणार आहे 0 डिग्री. थिटा इज इक्वल टू 0 डिग्री म्हणजे त्या प्लेन मिररच्या दोन आपण कन्सिडर करणार आहे त्या एकमेकांना असतील पॅरलल. सो त्या जर एकमेकांना पॅरलल असतील या प्रकारे आणि त्यांच्या मध्ये जर आपण ऑब्जेक्ट ठेवलं, सपोज ऑब्जेक्ट आपण इथे ठेवलं O. आता हे जे ऑब्जेक्ट आहे O हे या फर्स्ट मिरर पासून, समजा मी या मिररला नाव देतो नंबर 1 आणि दिस मिरर इज नंबर 2. सो नाउ दिस ऑब्जेक्ट इज केप्ट at 1 meter from this first mirror and at 1 meter from this second mirror. आता विचार करा याच्यामध्ये कशा प्रकारे इमेजेस तयार होतील. तर या फर्स्ट मिरर मध्ये या ऑब्जेक्टची इमेज इकडे आपल्याला बघायला मिळेल आणि प्लेन मिररच्या कन्सेप्ट नुसार जर हे डिस्टन्स 1 मीटर आहे तर आपल्याला 1 मीटर इतक्या डिस्टन्स वरतीच त्या ऑब्जेक्टची इमेज इथे बघायला मिळेल. सपोज त्या इमेजला मी नाव देतो I1. त्याच प्रकारे या ऑब्जेक्टची आपल्याला इथे मागे सुद्धा इमेज बघायला मिळेल. आणि जर हे डिस्टन्स 1 मीटर असेल तर या ऑब्जेक्टची मिरर नंबर 2 मध्ये आपल्याला इमेज बघायला मिळेल 1 मीटर वरती, आणि दॅट विल बी आवर सेकंड इमेज. इट विल बी I2. नाउ दिस I1 image will act as object for this second mirror. आता हे I1 जे आहे हे या सेकंड मिरर करता ऑब्जेक्टचं काम करेल आणि त्याची एक इमेज पाठीमागे तयार होईल. ती किती डिस्टन्स वरती तयार होईल? विचार करा की हे 1 मीटर आहे, 1 मीटर आहे, 1 मीटर आहे, 1 + 1 + 1 3 मीटर. याचा अर्थ हे ऑब्जेक्ट जर आपण कन्सिडर केलं या मिरर करता तर ते या मिरर पासून 3 मीटर डिस्टन्स वरती आहे. म्हणजे याची इमेज सुद्धा याच्या मागे बरोबर 3 मीटर वरती आपल्याला बघायला मिळेल. सो या I1 ची इकडे आपल्याला इमेज बघायला मिळते I3. त्याच प्रकारे I2 ही जी इमेज आहे ही इमेज आता या मिरर फर्स्ट करता I2 ही इमेज मिरर फर्स्ट करता ऑब्जेक्टचं काम करेल. सो नाउ दिस ऑब्जेक्ट, दिस I2 is at 1 + 1 + 1 3 meter distance from this first mirror. So its image will be also created 3 meter from this first mirror. This will be our fourth image, that is I4. Now this I4 will act as object for the second mirror
Now this I4 is at 3 plus 1 plus 1, 5-meter distance from this second mirror. So its image will also be created at the back side of this mirror at 5-meter, and this will be our fifth image. Now this I3 will act as object for this first mirror, and this object is at 3 plus 1, 4 plus 1, 5 meter from this first mirror. So image of this I3 will also be created behind this mirror at 5-meter, and this will be our sixth image. So in this way, images will be created and infinite number of images will be there when we keep object in between two parallel plane mirrors. So जर आपण फॉर्म्युला जरी वापरला तरी पण आपला आन्सर n इज इक्वल टू 360/0 म्हणजे आपला आन्सर येतं इन्फिनिटी. सो आपल्याला इथे इन्फानाइट नंबर ऑफ इमेजेस बघायला मिळतील. इथे आपला प्लेन मिरर हा पार्ट संपला. यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला स्पेरिकल मिररचा स्टडी करणार.